नमस्कार. आज आपण पाहणार आहोत चिकन बिर्याणी. यासाठी लागणारं साहित्य: पाऊण किलो चिकन, 2 वाट्या बासमती तांदूळ, 4 कांदे, 1 टोमॅटो. सर्वात प्रथम आपण चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत. यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि यामध्ये आपण सुहाना मसाल्याचा वापर करणार आहोत. 2 चमचे मीठ, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 4 चमचे दही. हे व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेणार आहोत. हे व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत. आता एका टोपामध्ये थोडं तेल घेऊन ते कांदे फ्राय करून घेणार आहोत. एका बाजूला आपण भात शिजवून घेणार आहोत. यामध्ये पाणी गरम करायला ठेवावं. त्यामध्ये 4 वेलची, दालचिनी आणि लवंग घालून घ्यावे. त्यानंतर यामध्ये 2 चमचे मीठ घालून बासमती तांदूळ घालून घ्यावे आणि वरून थोडं तेल घालावं. तोपर्यंत कांदे फ्राय झालेले आहेत. थोडासा कांदा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे. यामध्ये हे मॅरिनेट झालेलं चिकन आपण घालून घेणार आहोत. यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, अर्ध लिंबू आणि 2 चमचे मीठ घालून आणि टोमॅटो कापून ठेवलेला तो यामध्ये घालून घेऊ. भात आपला शिजलेला आहे. चिकन आपल्याला 50% शिजवून घ्यायचं आहे. आता यामधली थोडी ग्रेव्ही आपण बाजूला काढून घेऊ. आता यामध्ये भाताचा लेयर देऊ. भाताचा लेयर देऊन झाल्यावर जे आपण मगाशी थोडी ग्रेव्ही काढून घेतलेली होती ती याच्यावर स्प्रेड करून घेऊ. आता यावर मगाशी तळलेला कांदा आपण घालून घेऊ आणि चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ. यानंतर यामध्ये आपण 1 चमचा तूप वरून घालू. आता यावर झाकण ठेवून 35 मिनिटं याला मंद आचेवर शिजू देऊ. अशा प्रकारे तयार आहे चिकन बिर्याणी. धन्यवाद.